अवधूतजी वाघ सर असतील, तदनंतर या ठिकाणी नलिनताई मुंबईकर असतील, तदनंतर व्यासपीठावर उपस्थित जितेशजी शिरवाडकर सर असतील, तसेच अजिंक्यजी कापरे आता मात्र येऊन गेले. असे अनेक दिग्गज या ठिकाणी, अनेक सेलिब्रिटी आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मात्र या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी ॲडव्होकेट कमलाकर दळवी साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत. ॲडव्होकेट कमलाकर दळवी साहेब आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. आपलं देखील मनस्वी आणि हार्दिक स्वागत. लक्षात घ्या, मैदान क्रमांक 1 वर चालू सामना आपण पाहतोय VLB स्पोर्ट्स वर्सेस वंश फायटर्स. तदनंतर पहिला पुकार दिलेला आहे सादिकले बिग बुल्स वर्सेस SSK वॉरियर्स. आपण तयार राहायचं आहे. सादिकले बिग बुल्स वर्सेस SSK वॉरियर्स आपल्यासाठी फर्स्ट कॉल. आणि महिला कबड्डी ज्यामध्ये आपण प्रामुख्यानं मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी चालू सामना ओमकार वैश्वी वर्सेस दिलखुश आवास हा सामना मात्र त्या ठिकाणी सुरू आहे. तदनंतर होणारा सामना असेल कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल. या दोनही संघानं आपण तयार राहायचं आहे. आपल्यासाठी पहिला पुकार मैदान क्रमांक 2 साठी कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल आपल्यासाठी फर्स्ट कॉल. या ठिकाणी आदरणीय नंदुशेठ माईकर यांचं देखील आपण आगमन होत असताना पाहतोय. नागाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय नंदुशेठ माईकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं देखील खूप खूप हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे, विकास कामांचा खूपसा अनुभव आणि नक्कीच सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य ज्यांच्या कारकिर्दीमध्ये झालं, आज देखील अनेकांना त्या ठिकाणी उपयोगी पडणारे एक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे नागाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय नंदुशेठ माईकर यांचं देखील या ठिकाणी आपण आगमन होत असताना आपण पाहतो. विनंती असेल आदरणीय नंदुशेठ माईकर आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. यूट्यूब पुनश्च या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल आदरणीय नंदुशेठ माईकर. सामना मात्र सुरू होतोय मैदान क्रमांक 1 साठी. आपण पाहतोय सादिकले बिग बुल्स वर्सेस SSK वॉरियर्स ह्या दोन महाबलाढ्य संघांमध्ये. आणि निश्चितपणे संघमालक, संघ प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि सर्व खेळाडू एक खऱ्या अर्थानं आजच आपल्याला आनंदाचा दिवस मात्र दिसणार आहे. कारण आजच्या कबड्डी स्पर्धेचा अंतिम क्षण देखील आपल्याला आजच मिळणार आहे. मैदान क्रमांक 2 वर मात्र जबरदस्त खेळ आपण पाहतोय, ज्यामध्ये ओमकार वैश्वी वर्सेस दिलखुश आवास ह्या दोन संघांचे खेळाडू एक जोरदार संघर्ष 6-2 असा गुणफलक मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी लागलेला आपण पाहतोय. दिलखुश आवास या संघाकडे 6 गुण आहेत, तर ओमकार वैश्वी या संघाकडे मात्र 2 गुण आहेत. सध्या तरी आपण त्या ठिकाणी आघाडी अर्थात दिलखुश आवास या संघाच्या बाजूने पाहतोय. आणि असाच खेळ मात्र बहरत जाणार, कारण अजून या ठिकाणी तदनंतर होणारा सामना असेल कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल. हा देखील एक मोठा सामना मैदान क्रमांक 2 वर मात्र खेळला जाणार आहे. इकडे मैदान क्रमांक 1 वर आविष्कार चढाईसाठी या ठिकाणी आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये एक यशस्वी चढाईपटू म्हणून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपला खेळ या मैदानावर करणारा आविष्कार आज देखील एक चांगली सुरुवात मात्र आजच्या दिवसाला मात्र करतो. 1 गुण आपल्या संघासाठी मात्र आविष्कारच्या माध्यमातून घेतला जातोय. कारण काल काही संघ मात्र कोणी 1 सामना जिंकला, कोणी 2 सामने जिंकलेत, मात्र गुणांकनाच्या पद्धतीनं या ठिकाणी विनर असेल, रनर असेल, वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे प्रत्येक संघ पुढे जाण्याचा मात्र प्रयत्न करतोय, पुढे सरसावण्याचा प्रयत्न करतोय. उद्दिष्ट मात्र एकच आहे, हेतू मात्र एकच आहे, ध्येय मात्र एकच आहे की आजच्या कबड्डी स्पर्धेतील नव्हे तर ह्या 2 दिवसाच्या कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम चषक हा आपल्याच बाजूने आला पाहिजे, आपणच या चषकाचे मानकरी ठरले पाहिजे. आणि त्याच उद्देशानं मात्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी घोडदौड मात्र सुरू झालेले आहे. संघ मालकांना देखील अपेक्षा आहे की आपलाच संघ या ठिकाणी विजय व्हावा, आपलंच नाव या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जावं. आणि त्यासाठी सुरू असलेली ही धरपकड अर्थात खेळ कबड्डीचा
ह्या लाल मातीमध्ये खऱ्या अर्थाने ही कबड्डी स्पर्धा मात्र सुरू होते. चालू सामना आपण मैदान क्रमांक 1 साठी सादिक बिग बुल्स वर्सेस SSK वॉरियर्स या दोन संघांमध्ये पाहतोय. धन्यवाद संजय सर. आणि गेल्या कालच्या दिवसाप्रमाणेच प्रेक्षकांसाठी जी सुवर्ण संधी आहे, लकी ड्रॉ आज काल एक बक्षीस होतं, आज 3 बक्षीस आहेत. 20 रुपयाचं एक कुपन आहे आपल्याकडे. आमचे स्वयंसेवक येतील. आपणास हवे असेल तर कुपन घ्यायचं आहे. प्रथम क्रमांकासाठी कूलर आहे, दुसऱ्या क्रमांकासाठी सायकल आहे आणि तिसऱ्या क्रमांकासाठी मिनी साऊंड. तर जो कोणी इच्छुक असेल त्यांनी आमच्या स्वयंसेवकांकडून तिकीटं घ्यायची आहेत. अतुल गुरु, आपण लकी ड्रॉचे तिकीट्स सेल करायचे आहेत. धन्यवाद रोहित. नक्कीच सर्व आमच्या रसिक प्रेक्षकांना आव्हान असेल. नाममात्र 20 रुपयांचं तिकीट आहे, परंतु काल देखील अशाच प्रकारचा आपण या ठिकाणी लकी ड्रॉ पाहिला होता आणि त्यामध्ये टीव्ही होती. या ठिकाणी शौकेंद्राने आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि ही तिकीट काल अनेकांनी मात्र या ठिकाणी काढली होती, मात्र टीव्ही आमच्या गावातीलच या ठिकाणी ही टीव्ही मात्र गेली. आज 3 बक्षीस आपण पाहतोय. ह्या 3 बक्षिसांमध्ये आपल्याला मात्र ह्या 3 बक्षिसांचा मानकरी व्हायचा आहे. 20 रुपयाच्या तिकिटामध्ये कूलर आहे, सायकल आहे आणि छोटा साऊंड बॉक्स आहे. अशी 3 बक्षिसं आज आपल्याला 20 रुपयांमध्ये मिळणार आहेत. आज बक्षिसांची संख्या मात्र जास्त आहे, याची देखील आपण नोंद घ्या आणि लगेच आपण तिकीट काढून घ्या. सामना सुरू आहे मैदान क्रमांक 1 साठी. VLB स्पोर्ट्स वर्सेस वंश फायटर. VLB स्पोर्ट्स संघाचे संघमालक आहेत विपुल बानकर, कर्णधार संकेत बानकर, व्यवस्थापक संदीप भोईर आणि प्रशिक्षक प्रल्हाद बानकर. तसेच वंश फायटर संघाचे संघमालक रवींद्र रिजबूड, कर्णधार रोहित राणे, व्यवस्थापक सुमित पाटील आणि प्रशिक्षक शैलेश नाईक. अशी या ठिकाणी टीम आपण संघांच्या पाठी आणि संघांमध्ये कर्णधार आणि त्याचे साथी यांच्या माध्यमातून आपण हा खेळ पुढे जात असताना पाहतोय. विकास जोगडे चढाईसाठी आपण वंश फायटर्स या संघाकडून आपण येत असताना पाहतोय. राकेश गायकवाड एक आदर्श खेळाडू, अर्थात VLB स्पोर्ट्स या संघाकडून त्या ठिकाणी चढाईसाठी गेलेला राकेश गायकवाड 1 गुण मात्र आपल्या संघासाठी निश्चितपणे घेतोय. 4-10 असा गुणफलक या ठिकाणी आपण स्कोरबोर्डवर लागलेला पाहतोय. 4-10 लक्षात घ्या. मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी कर्णाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल आपण तयार राहायचं आहे. आपल्यासाठी फर्स्ट कॉल दिलेला आहे. कर्णाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल आपल्यासाठी पहिला पुकार. तिसऱ्या पुकाराला आपल्याला मैदानावर उपस्थित व्हायचं आहे. 7-7 मैदान क्रमांक 2 वरचा देखील अतिशय अटीतडीचा खेळ आपण पाहतोय. ज्या 2 संघांमध्ये खेळला जातोय, ओमकार वेश्वी वर्सेस दिलखुश आवाज. दोनही संघ अर्थात हे अलिबाग तालुक्यातील आहेत. ओमकार वेश्वी, दिलखुश आवाज मात्र त्या ठिकाणी समसमान गुणांवर मात्र खेळत असताना आपण पाहतोय. प्रशिक्षक व्यवस्थापक यांच्या विशेष मेहनतीतून या ठिकाणी मुलींचे संघ अर्थात महिलांचे संघ देखील पुढे जात असताना आपण पाहतोय. आणि आमच्या महिला भगिनींना या ठिकाणी प्रेक्षकांना देखील एक चांगली मेजवानी आज मात्र मिळत आहे, अर्थात महिला दिनाच्या निमित्तानं.
कारण आपण नेहमीच पाहतोय आजची महिला देखील कमी नाही आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं कार्य मात्र ह्या महिलांच्या माध्यमातून होतोय. हे कबड्डीसारख्या एक मर्दानी खेळाच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. खूप एक जबरदस्त सामने त्या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी नेत्रदीपक सामने, तशाच पकडी आणि तशाच चढायांचे बहारदार नमुने आपण मैदान क्रमांक 2 वर देखील मुलींच्या खेळाच्या माध्यमातून पाहतोय, महिलांच्या खेळाच्या माध्यमातून पाहतोय. तीच धमक ही मैदान क्रमांक 2 वर देखील आपण पाहतोय. मैदान क्रमांक 1 कडे आपण वळतोय, ज्यामध्ये VLB स्पोर्ट्स वर्सेस वंश फायटर्स हा सामना मात्र त्या ठिकाणी सुरू आहे. 5-10 असा गुणफलक आहे, म्हणजेच 5 गुणांची आघाडी आणि 5 गुणांची पिछाडी अशा या आघाडी पिछाडीमध्ये मात्र खेळ निश्चितपणे केला जातोय. रसिक प्रेक्षकांचा मात्र वाढता प्रवाह, वाढता ओढा मात्र नक्कीच अंतिम क्षणापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात, काल देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रसिकांनी गर्दी केली होती आणि आज मात्र अंतिम क्षण आहे. यूट्यूबच्या माध्यमातून सर्व कबड्डी चाहत्यांपर्यंत ही कबड्डी स्पर्धा मात्र पोहोचलेलीच आहे. परंतु हा विभाग म्हणजेच कबड्डीमय विभाग आहे. या विभागामध्ये अनेक रसिक प्रेक्षक आहेत जे प्रत्यक्षदर्शी कबड्डी स्पर्धा मात्र पाहण्यासाठी सातत्यानं त्यांची मात्र गर्दी असलेली आपण देखील पाहतोय. आणि आजचा दिवस काही वेगळा नाही आहे. खरं तर पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारा हा नागाव आणि या नागावमध्ये चिंतामणी क्रीडा मंडळाच्या वतीनं आयोजित केलेली ही कबड्डी स्पर्धा म्हणजेच एक खरं तर अनुभवी मंडळ आहे, अनुभवी कबड्डीचं क्रीडा मंडळ आहे. कारण कबड्डीची परंपरा असलेलं हे मंडळ आहे. मग अशा कबड्डी स्पर्धा सहज गत्या आणि चांगल्या पद्धतीनं भरवण्याचं कार्य मात्र त्यांच्या हातून सातत्यानं घडत असतं. आणि आजचा देखील हा क्षण आपण पाहतोय. कोणत्याही प्रकारची कमी नाही आजच्या ह्या आयोजनामध्ये तथा नियोजनामध्ये. पुन्हा एकदा राकेश गायकवाड, 11 नंबरची जर्सी प्रदान केलेला राकेश गायकवाड आता मात्र पुश केला जातोय आणि मैदानाच्या बाहेर. नक्कीच 1 गुणांची आघाडी या ठिकाणी वंश फायटर्स या संघाकडे मात्र वळते होते आणि गुणांची संख्या मात्र 11 होती. अजय गायकवाड वंश फायटर्स या संघाचा खेळाडू मात्र परततोय. अशीच आघाडी आणि पिछाडी सातत्यानं आमच्या रसिक प्रेक्षकाला खऱ्या अर्थानं जाग्यावर बसवून ठेवते. कारण प्रत्येक गुण हा महत्वाचा आहे. येस पिंपळे सर. आजचा दुसरा दिवस आणि आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये मात्र आज निकालाचा दिवस आहे. आणि नक्कीच कशा पद्धतीनं ह्या संपूर्ण लीग कबड्डीचा निकाल आपल्या हातामध्ये येणार हे देखील आपल्याला पाहायचं आहे. सोशल मीडियानं मात्र या कबड्डीनं जागा घेतली. सोशल मीडियावर कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये खूप सारे आपण व्ह्यूज पाहतो जे यूट्यूबच्या माध्यमातून ही कबड्डी स्पर्धा सुरू आहे किंवा इतर व्हॉट्सअप असेल किंवा इतर इंस्टाग्राम याच्यावर देखील आजच्या कबड्डीचे आणि कालच्या कबड्डीचे क्षणचित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशी चहूबाजूनं एक अष्टपैलू कबड्डी स्पर्धा मात्र या ठिकाणी या मैदानावर मात्र 2 दिवसामध्ये संपन्न होत असताना आपण पाहतोय. एक सुंदर अशा चषकांच्या माध्यमातून ही रंगलेली कबड्डी स्पर्धा आहे. आकर्षक चषक आपल्या समोर आहेत, ज्यामध्ये महिला कबड्डीसाठी 4 चषक आहेत आणि पुरुष कबड्डीसाठी सुद्धा 4 चषक आहेत. वैयक्तिक स्वरूपात देखील या ठिकाणी चषक आणि रोख रक्कम स्वरूपात या कबड्डीच्या माध्यमातून अर्थात आपल्या खेळाडूंचा देखील सन्मान केला जाणार आहे. त्यांचं कौतुक मात्र केलं जाणार आहे. पुन्हा एकदा राकेश सातत्यानं चढाया घेणारा हा खेळाडू 7-12. कारण आपला संघ मात्र काहीशा गुणांनी मात्र पिछाडीवर असताना मात्र आघाडी तोडून काढायचे, फोडून काढायचे, मोडून काढायचे आणि त्यासाठी मात्र सातत्यानं प्रयत्न करतोय. आणि नक्कीच प्रतिस्पर्धी असलेला संघ मात्र वंश फायटर ही आपली आघाडी टिकवण्याचा प्रयत्न करतोय. सात 13 मैदान क्रमांक 2 आणि मैदान क्रमांक 1 7-12 अशी ही गुणांची मालिका आपण पाहतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही कबड्डी आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ह्या कबड्डीच्या अनेक स्पर्धा आपण पाहत असतो आणि अलिबाग तालुका आणि त्यातही नागाव विभाग हा कबड्डीसाठी खऱ्या अर्थानं अग्रेसर विभाग आहे. आणि म्हणून आजतागायत ही कबड्डी या ठिकाणी लाल मातीवर मात्र टिकलेली आहे. असे अनेक नवनवीन खेळाडू या मातीमध्ये जन्म घेत आहेत आणि
कबड्डीच्या कार्यकर्त्यांमुळे ही कबड्डी मात्र टिकून आहे, कारण त्यांनी ही कबड्डी आमच्यावर सोडली आणि आम्ही मात्र ही कबड्डी पुढे घेऊन चाललोय. आम्ही चालवू हा पुढे वारसा, अर्थात हा कबड्डीचा वारसा आहे. हा देखील आपण पुढे घेऊन जातोय अनेक नवनवीन खेळाडूंच्या माध्यमातून, जुन्या कबड्डी खेळाडूंच्या आशीर्वादानं, जुन्या अनेक ज्येष्ठ रसिक प्रेक्षकांच्या माध्यमातून. मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यास आपल्यासाठी सेकंड कॉल असेल. कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल आपल्यासाठी सेकंड कॉल, आपल्यासाठी दुसरा पुकार. दोन नंबरची जसी प्रधान खेळाडू इथे मात्र बाद होतोय. एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन आपण पाहिलं या ठिकाणी VLB स्पोर्ट्स या संघाच्या बाजूनं. आता मात्र काहीशे आपले हिरे मात्र निघळून पडलेत, काहीशे हिरे मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. मात्र आपल्या संघाला टिकवून ठेवायचं आहे. त्या ठिकाणी प्रशिक्षक कानमंत्र आपल्या संघाला देत असताना आपण पाहतोय शैलेश, एक जुना कबड्डीपटू आहे, एक आकर्षक चढाया ज्यांच्या आपण पाहिल्या होत्या, असा हा शैलेश कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतो. इकडे मात्र संदीप भोईर असे नामांकित प्रशिक्षक देखील आपण दोनही संघांना लाभलेले आपण पाहतो. प्रशिक्षक तथा व्यवस्थापक ज्यानं या कबड्डी क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं आपलं नावलौकिक वाढवला होता. आता मात्र 2 वर्सेस 1 असा सामना मैदान क्रमांक 1 वर आपल्याला पाहायला मिळतोय. VLB स्पोर्ट्स वर्सेस वंश फायटर्स या संघामध्ये 9-12 आतापर्यंत 12 गुण आहेत ते VLB स्पोर्ट्स या संघाकडे, वंश फायटर्स या संघाकडे. आणि VLB स्पोर्ट्स मात्र कुठेतरी हे गुण खेचून आणण्याचा मात्र प्रयत्न करण्यामध्ये यशस्वी ठरतोय का, यशस्वी ठरणार का? आपल्या संघाचा कर्णधार रोहित राणे चढाईसाठी येतोय. काहीशी जबाबदारी मात्र आपल्या अंगावर या ठिकाणी घेऊन रोहित राणे मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या प्रांगणामध्ये मात्र चढाईसाठी येतोय. एक उत्तम कोपरारक्षक म्हणून, एक उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून आणि एक जुना कबड्डी चा चढाई बहादर म्हणून असा नावलौकिक आता मात्र या ठिकाणी कव्हरला नेहमी आपण स्टँड असताना पाहतोय. आता मात्र एक वेगळी भूमिका या ठिकाणी रोहितच्या माध्यमातून मांडली जाणार का? परंतु रोहित देखील रिक्त हस्ते परततोय. आता मात्र आपल्या संघाचा एक उत्तम चढाईपटू म्हणून नावाजलेला खेळाडू म्हणजेच राकेश पाहायचा आहे. 9-12 अशा गुणांच्या मालिकेमध्ये, गुणफलकेमध्ये, गुणपत्रकांमध्ये या ठिकाणी काहीसा बदल मात्र होणार का, की मग तो सकारात्मक बदल असेल की नकारात्मक बदल असेल, गुणांची संख्या वाढणार की कमी होणार? आता मात्र राकेश गायकवाड या ठिकाणी पुन्हा एकदा एक महापराक्रम करतोय. 1 2 3 4 2+2 अर्थात 4 पॉइंट. एक चौकार मात्र राकेशच्या माध्यमातून या ठिकाणी मारला गेला आणि नक्कीच गुण मात्र आपल्या संघासाठी या ठिकाणी वाढवलेले आपण पाहतोय. आता मात्र गुणफलक 13-12 अशा गुणफलकांवर मात्र त्या ठिकाणी जातोय. 1 गुणांची आघाडी मात्र लगेचच त्या ठिकाणी VLB स्पोर्ट्स हा संघ मात्र घेत असताना आपण पाहतोय. असाच बहारदार खेळ हा आपल्याला अंतिम क्षणापर्यंत पाहायला मिळणार आहे, कारण ही कबड्डी आहे. कबड्डी म्हणजेच आपण नेहमीच कबड्डीला खऱ्या अर्थानं आपल्या डोक्यावर घेतलेले आहे, आपण उचलून धरलेली कबड्डी आहे. एक मर्दानी खेळ असल्या कारणानं ह्या खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र एक वेगळा आहे. अनेक ठिकाणी, विविध ठिकाणी ह्या कबड्डीचा आपल्याला चांगला उपयोग देखील होत असतो आणि आपले जुने कबड्डीचे खेळाडू आपण पाहतोय जे खऱ्या अर्थानं रोजगारासाठी देखील या कबड्डीच्या माध्यमातून लागलेले आहेत, अर्थात त्यांचा उदरनिर्वाह देखील कबड्डीच्या माध्यमातून आपण झालेला पाहतोय. म्हणून ही कबड्डी देखील एक जीवनदायिनी आहे. आपल्याला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पुढे स्टँड करणारी कबड्डी आहे. प्रो कबड्डीच्या माध्यमातून देखील पाहिलं आपण, विविध पॅकेजच्या माध्यमातून या ठिकाणी आपले खेळाडू देखील सेटल झालेला आपण पाहतोय, नावलौकिक देखील वाढलेला आपण त्यांचा पाहतोय. अशी कबड्डी आहे. मग प्रो कबड्डी पंच असतील या ठिकाणी शिरवाडकर सर देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आताच अजिंक्य कापरे देखील येऊन गेला. हे मित्रांनो कबड्डीनं आपल्याला दिलंय, भविष्यात देखील खूप काही आपल्याला कबड्डी देणार आहे आणि म्हणून सुरू झालेली ही कबड्डी आता मात्र ही थांबणार नाहीये. अशाच गतीनं मात्र ही कबड्डी पुढे राहणार आहे. चालू सामना मैदान क्रमांक 1 साठी VLB स्पोर्ट्स वर्सेस वंश फायटर्स. नाना सेल्सचे मालक रुपेश नाईक आणि कोच निवास पाटील. विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. रुपेश नाईक नाना सेल्सचे मालक आहेत, अर्थात आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे.
निवास पाटील प्रशिक्षक आपणास देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. सिया वॉरियर्स मालक सचिन राऊत आणि प्रशिक्षक परेश ठाकूर आपणास देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. संस्कार रायडर्सचे मालक संस्कार मात्रे आणि प्रशिक्षक आशिष पवार आपणास देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. अथर्व कन्स्ट्रक्शन चे मालक अथर्व राऊत आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. आणि आणि प्रशिक्षक सुनील राऊत आपणास देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. सुमती वॉरियर्स संघ मालक संजय पाटील कोच सतीश पाटील विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. वंश फायटर्स तदनंतर म्हात्रे ब्रदर्स संघ मालक ओमकार म्हात्रे सूरज म्हात्रे आणि प्रशिक्षक अजय टिबरेकर विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. SSK वॉरियर्स संघ मालक शुभम नागलेकर आणि प्रशिक्षक किरण घरत विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. सादिकले बिग बॉल्स चे मालक आहेत राजेश सादिकले आणि प्रशिक्षक आहेत नंदा मिसाल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. तसेच आई गावदेवी अंदोशी चे मालक सुधीर चेरकर आपण देखील व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. आणि मनोज पाटील आपण देखील व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. तसेच वैष्णवी वॉरियर्स चे संघ मालक प्रफुल्ल पाटील आणि संघ प्रशिक्षक सागर पाटील सागर गायकर आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. तसेच साईलीला कन्स्ट्रक्शन चे संघ मालक आहेत राकेश म्हात्रे आणि प्रशिक्षक मिलिंद राणे आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. धन्यवाद. अर्थात सर्व संघांचे सर्व संघ मालक प्रशिक्षक आपणास विनंती असेल आपण लगेचच या ठिकाणी व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. पुन्हा एकदा आविष्कार नावाप्रमाणेच खेळी त्या ठिकाणी आपण पाहतोय. मैदान क्रमांक 1 साठी 15-13 अशा गुणांवर त्या ठिकाणी सामना खेळला जातोय. तिकडे 13-18 या ठिकाणी रुपेश नाईक आपलं देखील मनस्वी आणि हार्दिक स्वागत. चला मैदान क्रमांक 2 साठी त्या ठिकाणी चालू सामना संपल्यानंतर कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल या दोन संघांमध्ये मात्र सामना खेळला जाणार आहे. आणि मैदान क्रमांक 1 साठी सादिकले बिग बुल्स वर्सेस SSK वॉरियर्स आपण तयार राहायचे आहे. थर्ड कॉलला मात्र आपल्याला मैदानावर उपस्थित व्हायचं आहे. रोहित राणे चढाईसाठी मात्र रोहित राणे आपण या ठिकाणी पाहतोय. गुण मात्र मिळवायचा आणि रोहित राणे मात्र या ठिकाणी आत्महत्या अर्थात स्वतः बाद होतोय. कारण निश्चितपणे मोठं जबाबदारी मात्र घेतली होती गुण मिळवण्याची, परंतु जबाबदारीचं पात्र न ठरता रोहित मात्र त्या ठिकाणी बाद होतोय. पुन्हा एकदा राकेश गायकवाड 15-14 असा गुणफलक आहे. 1 गुणांची तरी देखील त्या ठिकाणी पिछाडी आणि 1 गुणांची आघाडी आपण या ठिकाणी अर्थात वंश फायटर्स या संघाकडे असताना पाहतोय. कबड्डी क्षेत्रातील अनेक नामांकित खेळाडूंचा खेळ या मैदानावर आणि अनेक नवोदित खेळाडू त्यांच्या खेळाकडे पाहून मात्र ही कबड्डी शिकत आहेत, कबड्डी मात्र पाहत आहेत, कबड्डी मात्र आजमावत आहेत आणि कबड्डीचा खेळ करण्यासाठी मात्र सज्ज होत आहेत. गॅलरीमध्ये बसणारे आमचे रसिक प्रेक्षक मात्र दर्दी आहेत, त्यांना कबड्डीचा खूप मोठा अनुभव आहे.
कारण ते लांबून सुद्धा ओळखू शकतात की कोणत्या खेळाडूचा कसा खेळ आणि कोणता संघ या आजच्या कबड्डीमध्ये विजयी ठरू शकतो. मैदान क्रमांक 2चा सामना मात्र त्या ठिकाणी संपलेला आहे. अर्थात थर्ड कॉल असेल मैदान क्रमांक 2 साठी कर्नाला स्पोर्ट्स पनवेल व से दत्तात्रेय स्पोर्ट्स पनवेल या दोनही संघानं लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपल्यासाठी थर्ड अँड फायनल कॉल कोर्ट नंबर 2 कर्नाला स्पोर्ट्स पनवेल व से दत्तात्रेय स्पोर्ट्स पनवेल आपल्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार मैदान क्रमांक 2 साठी आपण लगेचच त्या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. इथे लकी ड्रॉ आहे. पुन्हा या ठिकाणी आमच्या रसिक प्रेक्षकांना देखील आवाहन करतोय. वंश फायटर्स रवींद्र रिसबूड विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तसेच प्रशिक्षक शैलेश आपण देखील तदनंतर या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. सुंदर एक चांगल्या पकडीचं आपण प्रदर्शन पाहिलं. संदेश सर आपलं देखील हार्दिक स्वागत. संदेश हा महिला संघांमध्ये पराभूत संघ आपण यायचा आहे. आपला प्रवास भत्ता आपण घेऊन जायचा आहे. महिला संघ आपला प्रवास भत्ता आपण घेऊन जायचा आहे अर्थात टीए. संघमालक राकेशजी म्हात्रे विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. राकेश म्हात्रे आता सामना खेळला गेला मैदान क्रमांक 2 साठी. त्या ठिकाणी ओमकार वेशवी वाजता दिलखुश आवाज. त्या सामन्यामध्ये ओमकार वेशवी हा संघ पराभूत झाला आणि विजयी झालेला संघ दिलखुश आवाज. या ठिकाणी उत्कृष्ट खेळाडूचा सन्मान दिला जातोय तो म्हणजेच प्रीती पाटील. आपण यायचं आहे आणि आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. दिलखुश आवाज संघाची प्रीती पाटील आपण यायचं आहे आणि ओमकार वेशवी आपण आपला प्रवास भत्ता घेऊन जायचा आहे. या दोनही संघांचे खेळाडू आपण यायचा आहे. आपला प्रवास भत्ता वैश्वी संघ आपण घेऊन जायचा आहे आणि आपला सन्मान स्वीकारण्यासाठी प्रीती पाटील दिलखुश आवाज आपण व्यासपीठावर यायचं आहे. हा तिकडे घ्या रोहित. ओके आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. दोनही खेळाडू आपण टॉस बॉक्स मध्ये चला. चला ना मैदान क्रमांक 2 वर मॅन ऑफ द मॅच प्रीती पाटील. संजय सर प्रवास भत्त्यासाठी जी पराभूत टीम आहे ती ओमकार वेशवी. ओमकार वेशवी संघ कर्णधार आपण चला. चला मैदान क्रमांक 2 साठी अंतिम पुकार शेवटचा पुकार फायनल कॉल आहे. कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दत्तात्रेय स्पोर्ट्स पनवेल या दोनही संघांना मैदान क्रमांक 2 कडे चला. कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दत्तात्रेय स्पोर्ट्स पनवेल मैदान क्रमांक 2 कडे चला. त्या ठिकाणी आपण मैदानाचा ताबा घ्या. धन्यवाद. प्रवेशद्वार त्या ठिकाणी गर्दी करू नका. खेळाडूंना आतमध्ये येण्यासाठी जागा द्या. कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दत्तात्रेय स्पोर्ट्स पनवेल अर्थात पनवेल वर्सेस पनवेल एकूण महिलांचे 8 संघ आले. या दोन खेळाडूंमध्ये या ठिकाणी आविष्कार मात्र बाद होतोय कारण संकेत बांधकर सारखा खेळाडू या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहतोय. संकेत बांधकर असेल तदनंतर कल्याण हाके असेल. चला मैदान क्रमांक 2 साठी सामनाधिकारी म्हणून त्या ठिकाणी कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दत्तात्रेय स्पोर्ट्स पनवेल या ठिकाणी सरपंचांच्या भूमिकेमध्ये प्रणित निकम आपण चला. पंच म्हणून पद्माकर पाटील आणि शिवदास म्हात्रे. तर गुणलेखक रुणाली मोकल. थर्ड रेड गुणलेखक योगिता भोईर. सहगुणलेखक चेतन पाटील, महेंद्र नाईक
आणि बाजार गुणलेखक विजय भोईर. आपण चला मैदान क्रमांक 2 कडे चला. मैदान क्रमांक 2 साठी पंच म्हणून सरपंच प्रणित निकम, या ठिकाणी संघमालक राकेशजी म्हात्रे यांचा देखील चिंतामणी क्रीडा मंडळ नागाव बंदर यांच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे. राकेशजी म्हात्रे हा सन्मान मात्र आपण स्वीकारायचा आहे. या ठिकाणी सायलीला कन्स्ट्रक्शनचे मालक राकेशजी म्हात्रे आपला देखील मंडळाच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं या कबड्डी स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवलात त्याबद्दल आपल्या मनापासून हार्दिक आभार. चला मैदान क्रमांक 2 साठी त्या ठिकाणी कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वसत दत्तात्रेय स्पोर्ट्स पनवेल सामनाधिकारी म्हणून मैदान क्रमांक 2 साठी सरपंच प्रणित निकम, पंच पद्माकर पाटील, शिवदास म्हात्रे, गुणलेखक रुणाली मोकल, सहगुणलेखक चेतन पाटील, महेंद्र नाईक आणि बाजार गुणलेखक विजय भोईर. कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दत्तात्रेय स्पोर्ट्स पनवेल. कर्नाला स्पोर्ट्स पनवेल हात वर करा. कर्नाला स्पोर्ट्स पनवेल. चला आपण दत्तात्रेय स्पोर्ट्स पनवेल हा संघ मात्र येतो. धन्यवाद. कर्नाला स्पोर्ट्स पनवेल हा संघ देखील येतोय. आपण लगेच चला. मैदान क्रमांक 1 चा सामना अतिशय अडीदडीचा खेळ मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आविष्कार पुन्हा एकदा चढाईसाठी येतोय, ज्यामध्ये VLB स्पोर्ट्स वर्सेस वंश फायटर्स अशा 2 संघातील खेळ आणि आविष्कार पुन्हा एकदा 1 गुण आपल्या संघासाठी घेतोय. म्हणजे 21-20 1 गुणांची नाममात्र या ठिकाणी आघाडी आणि पिछाडी. मैदान क्रमांक 1 वर आता मात्र काहीतरी करावंच लागणार. ही भूमिका मात्र या ठिकाणी VLB स्पोर्ट्स या संघाकडे मात्र आहे. 1 गुण हा रोहित जरा ते स्कोर बोर्ड आहे ना, जरा असा फिरवा इकडे. हा बस राहील ना, बस चालेल चालेल बस. ग्राउंड क्रमांक 2 वरचे दोन्ही कॅप्टन्स कर्नाळा स्पोर्ट्स पनवेल विरुद्ध दत्तात्रेय स्पोर्ट्स दत्तात्रेय क्रीडा मंडळ पनवेल. आपण टॉस करतोय. टॉस विन होते ते दत्तात्रेय क्रीडा मंडळ पनवेल. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद रोहित. पुन्हा एकदा मैदान क्रमांक 1 कडे मात्र संपूर्ण रसिक प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. 21-21 पुन्हा एकदा आविष्कार
या ठिकाणी दोन खेळाडू मात्र मैदानामध्ये शिल्लक असताना आविष्कारचा देखील या ठिकाणी एक झांझावात आपण पाहतोय. VLW स्पोर्ट्स वर्सेस वंश फायटर्स. आता मात्र त्या ठिकाणी एक गुण निश्चितपणे वंश फायटर्स या संघाकडे येतोय. गुणांची मालिका मात्र या ठिकाणी 22 मात्र गुण झालेले आहेत. 21-22. पुन्हा एकदा शेवटचा चढाईपटू मात्र या ठिकाणी शिल्लक असताना एक गुण टिपल्याचा मात्र या ठिकाणी दावा मात्र करतोय आणि या ठिकाणी अर्थातच सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय आणि एक गुण आपल्या संघासाठी नक्कीच मिळवतोय. पाहायचं आहे कधी इकडे तर कधी इकडे. 21-20-20, 21-21. आता पुन्हा एकदा 22-22 अशा गुणफलकांमध्ये दोनही संघ अतिशय अटीतटीची खेळी मात्र मैदान क्रमांक 1 वर होत असताना पाहतो. शेवट मात्र कशा पद्धतीनं होणार, कारण इकडनं एक गुण मिळतोय, पुन्हा एकदा इकडनं एक गुण मिळतोय, अशा पद्धतीनं गुण मात्र वाढत आहेत. या ठिकाणी आदरणीय सालेसाहेब यांचं देखील या ठिकाणी आपण आगमन होत असताना पाहतोय. विनंती असेल सालेसाहेब आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तसंच संजयजी पाटील सर आपणास देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद संजय सर. या ठिकाणी आमच्या अलिबाग पोलीस स्टेशनचे सन्माननीय पोलीस निरीक्षक आदरणीय साळेसाहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. मी मंडळाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो. त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी अर्थात हर्षल हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मंडळाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर नागावचं लाडकं युवा नेतृत्व अर्थात जिथे सामने असतील त्या ठिकाणी आपली एक आगळी वेगळी ओळख ज्यांची आहे ते सन्माननीय निखिलजी मयेकर माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत नागाव यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आहे. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठाकडे चालायचं आहे. 26-22 सॉरी माफ करा. त्या ठिकाणी इथे मात्र निदान रेषेचा अवलंब करत असताना आपण पाहतोय ज्यामध्ये वंश फायटर्स संघानं मात्र त्या ठिकाणी निदान रेषेचा अवलंब केलेला आपण पाहिला. सुंदर बोनस प्लस पॉइंट मात्र या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून देण्यात आला. गुणांची मात्र या ठिकाणी कधी गुण वाढतात कधी गुण कमी होतात असा खेळ मात्र मैदान क्रमांक 1 वर मात्र रंगतोय, ज्यामध्ये आपल्याला VLB स्पोर्ट्स वर्सेस वंश फायटर्स या दोन संघांचा खेळ मात्र अप्रतिम खेळ त्या ठिकाणी पाहतोय. 27-24 पुन्हा एकदा निदान रेषेचा अवलंब त्या ठिकाणी VLB स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून मात्र करण्यात आला. 27 गुण आहेत आणि 24 गुण आहेत. इथे मात्र चढाईपटू मैदानाच्या हीच ती धरपकड आणि हाच त्या खेळातील एक दिमागदारपणा आपल्याला पाहायला मिळतोय. नेतृत्व कशा पद्धतीनं करायचं इथे मात्र संयमाचे बाण मात्र तुटत असताना आपण पाहतोय. इथे पाहायचं आहे मैदान क्रमांक 1 वर अतिशय रंगतदार सामना, मनमोहक सामना, इम्प्रेसिव्ह सामना मैदान क्रमांक 1 वर आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसातील एक जबरदस्त सामना आपण सातत्याने या ठिकाणी पाहतोय. 18, 19, 20 पासून मात्र त्या ठिकाणी रस्सीखेच सुरू आहे आणि अशा या रस्सीखेच मध्ये कोणता संघ मात्र पुढे जाणार हे देखील पाहण्याजोगं आहे. 27-26 असा गुणफलक मात्र मैदान क्रमांक 1 वर आपण पाहतोय. मैदान क्रमांक 2 वर चालू सामना आपण पाहतोय. कर्नाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दत्तात्रय स्पोर्ट्स पनवेल. हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा सामना असेल. पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस भिल्लेश्वर किहीम. आपण तयार राहा, आपल्यासाठी फर्स्ट कॉल असेल. पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस भिल्लेश्वर किहीम आपल्यासाठी पहिला पुकार मैदान क्रमांक 2 साठी. धन्यवाद संजय सर. आपल्या मधुरवाणीनं या ठिकाणी आपण अतिशय सुंदरपणे आपलं